नमस्कार मित्र. आता मी सध्या बसलोय आपलेच वर्गमित्र आदरणीय मच्छिंद्र बिरादार यांच्या ऑफिसमध्ये. आज दुपारी सरांची भेट झाली आणि सहज वेळ होता म्हणून सरांना भेटीसाठी बोलवलं. सरांसोबत आज सोमवार सोडला, उपवास सोडला, हॉटेलमध्ये एका छान सुंदर ट्रीट दिली सरांनी, त्याबद्दल त्यांचे आभार. त्यानंतर त्यांचं फर्म पाहण्यासाठी इथं आलो, त्यांची कंपनी पाहण्यासाठी. मित्र, सांगायला आज एवढा आनंद वाटतोय की एखाद्या मोटिवेशनल स्टोरीला शोभेल किंवा त्यापेक्षा सरस अशा प्रकाराचं एक इथं साम्राज्य सरांनी उभं केलंय. मला या गोष्टीचा आनंद वाटतोय की मी याच एका इंडस्ट्रियलिस्टच्या वर्गात शिकत होतो. त्याचं बॅचमेंट आहे हे सांगायला खरंच मला अभिमान वाटतो. ज्याला असं म्हणतात ना की शून्यातून विश्व निर्माण करणे काय असते, किंवा फिनिक्स पक्षाची झेप. ओके, अशा ज्या टर्म्स वापरल्या जातात लोकांसाठी, त्या कुठंतरी जगाच्या कानाकोपऱ्यात कुणीतरी अशा प्रकाराची एक म्हणजे कृती कार्य करून दाखवलंय, याबद्दल सगळे लोक त्याचं कौतुक वगैरे करत असतात. तर मला आज खरंच आनंद होतो की त्या प्रकाराचं कार्य मी आज इथं पाहतोय माझ्या डोळ्यांनी, ज्याचं कौतुक शब्दामध्ये तर मी वर्णन करू शकत नाही. आजचा दिवस खरंच माझ्यासाठी एक अविस्मरणीय दिवस आहे. कारण ज्या बॅकग्राऊंडमधून सर आलेत ते म्हणजे मी पूर्णपणे पाहिलेलं आहे. इयत्ता 10वीला सर आणि मी एका वर्गात शिकत होतो. तर खरंच ही खूप वाखाडण्यासारखी आणि आपल्या सगळ्या मित्रांसाठी, वर्गमित्रांना म्हणजे अभिमानासाठी गोष्ट आहे. आणि यापुढचं गेट टुगेदर कुठं ठेवावं, काय ठेवावं, किंवा काय एन्जॉय करावं, ह्या यापेक्षा जर पुढच्या पिढीला आपल्याला जर काही द्यायचं असेल तर आयुष्यातला एक दिवस विथ फॅमिली, ओके, इथं या सर, हे बघा, ओके, आणि आपल्या मुलांना ह्याची प्रेरणा द्या की एक माणूस आयुष्यामध्ये काय करू शकतो, आपल्याच मातीतला आपला माणूस. धन्यवाद. थँक्यू. सरांसाठी ऑल दी बेस्ट.